संसार सब झाल्यासारखा आज 16 फेब्रुवारी 2025 सकाळचे 8 वाजलेले आहेत. वानर सेना पण हजर झालेले आहे आज जेलमध्ये. गवतामुळे नवीन लावलेली झाडं काही कळत नव्हती, त्यामुळे रिबिन लावून ते टॅग करणं चालू आहे. हे मंदार बापट सद्गृहस्थ आहेत. आजऱ्यातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असतात वानर सेनेला घेऊन. हॅलो, तुझं नाव काय बाळानो? आणि ओके, चला. बाबू झाली की करते आहे काय? आता जी गेलं पानं गळती झाली ना, जेव्हा झाडं ओळखू ये ना गळते. जास्त पण वाळं करायला. शंकरराव शिंदे साहेब, निवृत्त सहाय्यक लेखा अधिकारी, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पाण्याचा टँकर पुरस्कृत केला. आणि वडवळेकर मॅडम ह्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये शिक्षिका आहेत. त्या नेहमीच सक्रिय असतात आमच्या या कामामध्ये. आज त्यांना खरं तर बरीच कामं बाकी होती त्यांची, पण वाढदिवसानिमित्त त्यांनी आवर्जून येऊन श्रमदान केले. वृक्षमित्र समूहातर्फे चालू असणाऱ्या वृक्ष संवर्धन या कार्यक्रमासाठी हळूहळू स्थानिक आजरेकरांचा सहभाग कसा कसा वाढायला लागलेला आहे याचे उत्तम उदाहरण आहे. आजचे पाणीदाते आहेत शंकरराव शिंदे साहेब. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आजचा टँकर स्पॉन्सर केलेला आहे. ते नाही कोणाचे असते तुमच्या, तुम्ही द्या नाहीतर शिरगुप्पी मॅडम द्या की तुम्ही द्या. काल वडवळेकर मॅडम त्यांचा वाढदिवस झाला, त्यानिमित्त असंच आमचं आव्हान ऐकून वडवळेकर मॅडम आता बरेच दिवस झाले आम्हाला जॉईन झालेले आहे. आणि आज काल वाढदिवस झाल्याबद्दल आज आम्ही त्यांचं श्रमदान करण्यासाठी हे सगळ्यांसोबत सुद्धा हजर झाले. आणि त्याचबरोबर निखिल देशमाने, कम्प्युटर इन्स्टिट्यूट मुलगा चालवणारा मुलगा, आमच्या ग्रंथदालन मधली पूजा नेवरेकर, त्यानंतर कळशा आम्हाला खरं तर फार स्वस्तात काल तत्वावर पटेल यांनी कळशा दिलेल्या आहे. आकाश शिंदेनं बोर्ड लावायसाठी बोर्डचं सगळं त्यानं हे तयार करून दिलेलं आहे. ही सगळे हळूहळू आम्ही काही लोक चालत होतो तर आज आम्हाला दिसायला लागलं की हम चलते गए और कारवा बनता गया. आज कारवा चालू झालाय, त्याच्यामुळे त्याचा फार आनंद आहे सगळ्यांना. कदाचित महाराज असते ज्या पद्धतीनं महाराज म्हणायचे की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, तसं हे हा ऑक्सिजन प्लांट व्हावा ही श्रींची इच्छा. अगदी मॅडम इथे स्टंप एक हे झाली होती ती कुठे? 2 स्टंप जगलेत. सोनुली सर, केळी घ्या. तुम्ही घेतला? एका बाजूच्या सगळ्या झाडांना पाणी घालून झालेलं आहे आणि गवतामध्ये झाडं पटकन कळून येत नाहीत, त्यामुळं जेवढ्या रिबिनी होत्या ते आम्ही रिबिन बांधून टॅग करून झालेलं आहे. झाडांसोबत आमचा व्हॅलेंटाईन डे साजरा झालेला आहे. परवा आलो होतो तेव्हा गवतामध्ये झाडं बघायला गेलो होतो खाली, इथे खाली समोर खूपच गवत असल्यामुळे तिथे आज काही जाणं झालेलं नाही. त्यांची झाडं आहेत सगळी व्यवस्थित. अशा पद्धतीनं नवीन आलेली झाडं लक्षात यावीत म्हणून रिबिनी लावून टॅग केलेला आहे. त्या वडाला लावायचा राहिला होता टॅग.
आपलं मधले राहिलेत, मध्येच संपले ना, जाऊन आणेपर्यंत मधल्या गॅपमध्ये राहिलेत. आता नेक्स्ट टाइम पुढचे येतील ते. ज्याच्या पोटात होतं त्यानं ओवा खायला. सध्या कामाचं आणखीन एक पुढची पायरी म्हणून हा डिजिटल बोर्ड, सुंदर डिजिटल बोर्ड तयार करून घेतलेला आहे. रामतीर्थ यात्रेला भरपूर भाविक इथे येतील आणि लोकसंपर्क, लोकसहभाग वाढावा त्यासाठी हा बोर्ड तयार केलेला आहे. कोणी तयार केला आहे? आकाश शिंदेने तयार केलेला आहे आणि याचे स्पेशली धन्यवाद, कारण त्याचे काही चार्जेस घेतलेले नाही आहेत. आमच्या ह्या एकूण चळवळीला त्याचंही योगदान आज लाभलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद आकाश. सुंदर केला. भजनाचा आवाज, सकाळची वेळ, सकाळी 8 वाजता चालू केलेलं काम 11 वाजलेले आहे. यशस्वीरित्या पूर्ण.